सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा या मुळातच तुमचं मूळ घडवण्याचं काम करतात, पाया घडवण्याचं काम करतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख मी पुन्हा एकदा करतो. या शाळेला ते नाव दिलेलं आहे. महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या कार्यावर तुमचा प्रभाव आहेच. मगापासूनच्या आपल्या चर्चेमधनं आपण ते बोलत आहोत. प्राथमिक आणि मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा महाराजांनी केला होता आणि त्याच्यामध्ये जो कुणी मुलगा शाळेत येणार नाही त्याच्या पालकांना 1 रुपया दंड असं महाराजांनी तो आदेश दिला होता. इतका दूरदृष्टीचा आदेश त्या काळात महाराजांनी पास करून घेतला होता 19व्या शतकामध्ये, 20व्या शतकाच्या सुरुवातीला. आजच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षणाची गरज संपली असं अजिबात झालेलं नाहीये, होणार नाहीये इतक्या पुढच्या काळात सुद्धा. कारण अजूनही शिक्षणाची गरज आहे. बहुजन समाज हा अजूनही शिक्षणापासून दूर आहे. विचार काय करत होता तुम्ही जेव्हा शिक्षण सभापतीपद तुम्हाला मिळालं, तेव्हा शिक्षणामध्ये काय मूलभूत सुविधा आणणं, काय मूलभूत गोष्टीत बदल करणं अपेक्षित होतं तुम्हाला? नाही, काय होत होतं, मी मगाशी म्हटलं जिल्हा परिषद शाळांचा दर्जा चांगला होता, परंतु जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये सहशालेय उपक्रम आपण जे म्हणतोय किंवा अजून काही त्यामध्ये बदल करायची गरज होती. म्हणजे शिक्षण अभ्यासक्रमामध्ये नव्हे, वर्षभराच्या कामकाजामध्ये बदल करायची गरज होती, उपक्रमामध्ये बदल करायची गरज होती. मग मी त्यावर विचार करतो की ह्या एकच असा कुठला उपक्रम राबवता येईल की ज्यामुळे शाळांची जी काही प्रतिमा आहे ती बदलेल. मग त्यावरती मी अशी एक संकल्पना डोक्यात घेतली की आपण वर्षभराचं एक कॅलेंडर तयार करूया आणि त्या कॅलेंडर प्रमाणे प्रत्येक शाळेत जो काही उपक्रम ठरवला जाईल त्या दिवशी तो उपक्रम त्या शाळेत राबवायचा. अच्छा, अशी त्याची सुरुवात समजा शाहू जयंतीपासून करायची. मग आम्ही त्याला उपक्रमालाच महाराजांचं नाव दिलं, कारण प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत राजर्षी शाहू महाराजांची भूमिका ही निर्विवादपणे मोठी आहे आणि तेच काम आपल्याला करायचं आहे. बरोबर. आम्ही शाहू जयंती दिवशी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या उपक्रमाला सुरुवात केली. बरोबर. आणि त्याच्यासाठी काय केलं होतं आम्ही की वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे पहिल्यांदा समजा आता विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग व्हावं हा त्यातला एक उद्देश होता. म्हणजे स्क्रीनिंग व्हावं म्हणजे काय की शालेय वयोगटात पालकांना देखील माहित नसते की माझ्या मुलात काय टॅलेंट आहे. बरोबर बरोबर. तर मग छोटी जरी शाळा असली तर त्या शाळेच्या मध्ये एक दिवस धावण्याच्या स्पर्धा घ्यायच्या. धावण्याच्या स्पर्धा घ्यायच्या, नुसतं घेऊन थांबायचं नाही. आम्ही त्याला जिल्हा परिषदेकडून आमच्या अध्यक्षांच्या आणि सीओच्या सहीची सर्टिफिकेट दिली होती. ही शाळा आहे, तर ह्या शाळेमध्ये 50 विद्यार्थी शिकतायत, तर क्लास वाईज त्याच्यात स्पर्धा घ्यायच्या किंवा सगळ्या मिळून स्पर्धा घ्यायच्या. त्यात जी कोण 3 पहिली मुलं येतील त्या 3 मुलांना त्याचं प्रमाणपत्र द्यायचं. तुम्ही लक्षात घ्या की आपल्या जे आपण शिकत असतोय तर शिकलेला अभ्यासक्रम आपल्या सगळ्या लक्षात राहत नाही. परंतु समजा तुम्ही दुसरीच्या वर्गात समजा तुम्ही एखाद्या स्पर्धेत पहिला आलेला असाल, 3री 4थीला तुम्ही कुठे सहलीला गेला असाल, आयुष्यभर लक्षात राहत. त्यातून दुसरी गोष्ट काय होते की पालकाला असं लक्षात येते, मुलगा ज्यावेळी त्याचं प्रमाणपत्र घरात घेऊन जाते त्या पालकाला असं वाटतं की अरे माझा मुलगा चांगला धावू शकतोय. एखाद दिवशी वक्तृत्व स्पर्धा घ्यायच्या, त्या पालकाला माहित होते की मुलाला माहित होते, कॉन्फिडन्स बिल्ड होते की मी बोलू शकतोय, कौशल्य बाहेर काढण्यासाठी. मग आम्ही त्याला एक वेगवेगळ्या जयंतीचं हे दिलं होतं. ह्या जयंती दिवशी ही वक्तृत्व स्पर्धा घ्यायची, ह्या जयंती दिवशी धावण्याची स्पर्धा घ्यायची, ह्या जयंती दिवशी तुम्ही एक दिवस असा ठरवला की मुलांना तुम्ही पोस्टात घेऊन जायचं, शिक्षकांनी पोस्टाच्या कामाची माहिती द्यायची. एक दिवस बँकेत घेऊन जायचं, बँकेच्या कामाची माहिती द्यायची, प्रत्यक्ष शिक्षण. मग एक दिवस असा होता की विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारामध्ये काही वस्तू विकायला ठेवायच्या आणि पालकांनी यायचं आणि त्या वस्तू खरेदी करायच्या. काही एक दिवस असा होता की शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घ्यायचा, त्यांना शाळेची सद्यस्थितीची माहिती द्यायची आणि तुम्ही यात काय मदत करता येईल ते करायला. असं करत करत तो सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत जायचं वर्षभराचं. मग काय होत होतं, विद्यार्थी वार्षिक प्लॅनिंग केलं होतं, त्यासाठी काही प्रमाणात तरतूद केली होती. आमचा प्रॉब्लेम काय आहे, जिल्हा परिषद आर्थिक तरतूद केली होती, केली होती बजेटमध्ये. प्रॉब्लेम मूळ काय होता की पालक शाळेपर्यंत न जाणं हा मोठा प्रॉब्लेम होता. तर ऍक्टिव्हिटी जेव्हा काय असेल, उपक्रम असेल, तर त्यावेळी पालक हे विद्यार्थी तिथपर्यंत जातातच, बघायलाच येणार. मग पालकांना शाळेपर्यंत यावं, समाज शाळेपर्यंत यावा, माझे विद्यार्थी शाळेपर्यंत यावेत, काही पदाधिकारी शाळेपर्यंत यावेत. समजा त्या शाळेतला एखादा माझी विद्यार्थी एखादा कुठं निवड झाली तर त्याला मुद्दाम एक दिवस गेस्ट लेक्चरला बोलवायचं, बरोबर, आणि त्यानं त्याच्या शाळेच्या आठवणी त्यांना सांगायच्या. असा तो वर्षभराचा उपक्रम होता. आणि त्याचा जे काही उपक्रम आहेत किंवा जिल्हा परिषद शाळांच्या ज्या काही चांगल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या आम्ही चांगल्या पद्धतीनं त्याची जाहिरात सुद्धा टीव्हीवर केली होती. की जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये देखील ज्या काही ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात त्याचं चांगलं शूट करून आम्ही त्याचा जाहिरात टीव्ही लोकल चॅनलवर केल्यामुळं तो देखील लोकांच्या असं लक्षात आलं की बाबा ह्या शाळांच्या मध्ये देखील अजून चांगले उपक्रम राबवले, असा बदलला. आणि त्याचा
मला असं वाटतंय की एक शिक्षकांच्यात एक चांगला कॉन्फिडन्स बिल्ड झाला, हो, हो. विद्यार्थ्यांच्यात एक चांगलं त्याचं वातावरण बरोबर, झालं. बरोबर. शाळेच्या विद्यार्थ्यांची जी काही पटसंख्या आहे बरोबर. ती वाढण्यात त्या उपक्रमाची मदत झाली. Definitely. त्यामुळे जो काही शाहू महाराजांचे जे अपेक्षित प्राथमिक शिक्षण जे आहे बरोबर. ते पुढच्या काळात त्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजेत, तर तो बदल करायचा आम्ही त्यावेळी प्रयत्न केला. प्रयत्न केला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.